इतके व्हिडिओ बनवले, त्यातून मी एक गोष्ट नक्की शिकले. तर माझ्यासारख्या महिलांना मला सांगायचं आहे, जर तुम्ही खरंच मनापासून प्रयत्न करत असाल, जर आपल्या करिअरसाठी जर हे क्षेत्र निवडलं असेल, तर कुणाच्याही मेसेजला अजिबात प्रत्युत्तर देऊ नका. आणि एखाद्या जरी मी सगळे प्रयत्न करून बघितलेत बरं का, सगळेच काय चांगले नसतात आणि सगळेच काय वाईट नसतात. पण ह्या लोकांना काय आहे माहिती आहे का, आपल्याबरोबर टाईमपास करायचा असतो. हाय हॅलो काय चाललंय, हो तुमच्या जे आयुष्यात चाललंय तेच आमच्या पण आयुष्यात चाललेलं असतं. तुम्ही जे दिवसभर करत असता, जेवायचं, कामं करायची, हे सगळं काम आम्ही घरातली कामं करून व्हिडिओ बनवतो. त्याच्यात पण तुमचे मेसेज यायला लागले ना, तुमचे इतके मेसेज इतके कॉल्स येतात ना. तुम्ही व्हॉट्सअपला, मी व्हॉट्सअपचा नंबर दिलाय फक्त कशासाठी, कामासाठी दिलाय. एखाद्या मैत्रिणीला, एखाद्या कुणा म्हणजे भावा बहिणीला असं वाटलं की बाबा व्हिडिओविषयी काहीतरी माहिती विचारावी, म्हणूनसाठी मी व्हॉट्सअपचा नंबर माझ्या प्रोफाईलला दिलेला आहे. त्याचा गैरवापर करू नका. अजून सांगते, कारण काल एकाला मी चांगल्या शब्दात सुनावले. मला शिव्या येत नाहीत, येत असल्या तरी द्यायच्या नाहीत, कारण माझी संस्कृती ती नाही. म्हणून मी चांगल्या सभ्य भाषेत सांगते की कुणालाच असा त्रास देऊ नका. मी माझंच सांगत नाही, तर इथं येणारी प्रत्येक स्त्री काय त्या अर्थानं येत नसते. आणि ज्यांना आवडते त्यांच्याशी बोला, तुम्ही भरपूर बोला. आम्हाला आमच्या घरातलं काम, हे व्हिडिओचं वेळ, हे सगळं बघून तुमच्याशी बोलायला वेळ मिळत नाही. आणि कधी मिळालंच तर तुम्हाला कधी तर मी बोलतेच, बरोबर आहे की नाही. पण हे अशी हवसनं एखादी बरोबर बोलायचं, चॅटिंग करायचं, तिला तिच्यावरती प्रेम आहे असं सांगायचं, कितपत योग्य आहे? एकदा जरा ह्या गोष्टींचा विचार करा, बरोबर आहे की नाही. अशामुळंच ह्या व्हिडिओच्या क्षेत्राला नाव ठेवतात लोक, कारण बदनाम केले लोकांनी. आमच्यासारख्या लोकांना सारखं मेसेज करून इतके मेसेज येतात, मग घरच्यांनी बघितलं तर ते असंच म्हणणार आहेत ना की हे बंद कर तुझं सगळं. काय काय तर आय लव्ह यू टाकतात. अरे काय हे, तुझी माझी ओळख नाही. मी व्हिडिओ बनवते का तुझ्या एकट्यासाठी बनवले का रे? का मी सांगितलं तुला की ह्याच्यावरती मी प्रेम करते आणि मूर्खपणाचा कळस आहे हा, कळलं? एखाद्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतात, तुम्ही त्याला म्हणजे तुम्हाला माहीत नसतंय काय प्रॉब्लेम आहेत काय नाही, तर उगाचच कोणतेही असे मेसेज करून एखाद्याला त्रास देणं तुम्हाला योग्य वाटते का ते विचार करा. मलाच नाही, कोणत्याच स्त्रीला जरी तुम्ही मेसेज करत असाल तर तिला जर हवं असेल तर करा ना. तिचं तर तसं प्रत्युत्तर येत असेल, ठीक आहे मी बोलते तुमच्याशी, मैत्री करायला तयार आहे, तर तुम्ही बोला ना, मी नाही म्हणत नाही. पण एखादी जरी हे करिअर म्हणून जर क्षेत्र निवडलं असेल एखादीनं, तर तिला तुम्ही त्रास देऊ नका प्लीज. मी कळकळीची विनंती करते सगळ्यांना, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती जे पण कमाईसाठी आलेत त्यांना त्यांचं ध्येय पूर्ण करू दे. त्यांना सपोर्ट करायचं सोडून तुम्ही फक्त मेसेंजरला बॉम्ब मारत असता. ओके, बघा कळलं तर. असे खूप व्हिडिओ बनवलेत, अजूनपर्यंत तर कुणाला कळलं नाही. आता कळलं तर नशीब आमचं. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अशासाठी करा की जे लोक अशी मेसेंजरमध्ये जे त्रास देतात महिलांना, त्यांच्यापर्यंत हा पोचला पाहिजे. बघूया, लाज वाटली तर वाटली, बरोबर आहे की नाही.
स्वतःहून लाज वाटली तर वाटली अशा लोकांना.